नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर महानगरपालिका भरती संदर्भात अपडेट आहे. यापूर्वीही विविध महानगरपालिकेच्या जाहिराती आल्या आणि आता जागेबाबतची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे नागपूर महानगरपालिकेची अपडेट आली होती, नाशिक महानगरपालिकेची अपडेट आली होती, अमरावती महानगरपालिकेची सुद्धा अपडेट आली होती. त्याचप्रमाणे आता 18 तारखेला या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेची सुद्धा अपडेट आलेली आपल्याला दिसते. इथे पहा, तुम्ही पाहू शकता, हे 2024 म्हणजे जुनं प्रसिद्धीपत्रक आहे. पण यामध्ये जळगाव शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली मनपाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत जो काही सेवा प्रवेश आहे किंवा सेवा प्रवेश आपल्याला माहितीच आहे की जर भरती निघत असेल तर त्यांचा सेवा प्रवेश कसा असावा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जाहीर करावं लागतं आणि ते महानगरपालिकेने जाहीर केलेलं आहे. आता इथे काय झालेलं आहे, आकृतीबंध त्यांनी सुद्धा जाहीर केला. जागा किती रिक्त आहेत त्या आपण पूर्वीच पाहिल्या की जागा किती रिक्त होत्या, 48,000. इथे पहा, 48,000 680 पदे रिक्त होती. याची माहिती आपण वारंवारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. आता एवढ्या जागा भरल्या जातात का, तर नाही. बरेच सांगत होते की 50,000ची ॲड येईल, 60,000ची ॲड येईल. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, जेवढ्या जागा रिक्त असतात तेवढ्या जागा कधीच शासन भरत नाही. फक्त भरल्या कोणत्या जात आहेत, तर जी पोलीस भरती आता येत आहे त्या पोलीस भरतीच्या जागा वित्त विभागाचा विशेष सूट मागून, म्हणजे वित्त विभागाचा आदेश जो होता त्यामधून विशेष सूट मागून 100% जागा भरण्याचा निर्णय घेतला. कारण की पोलिसांवरचा ताण हा वाढलेला आहे. म्हणूनच फक्त पोलीस भरतीच्या 100% जागा भरल्या जात आहेत. मात्र इतर जे विभाग आहेत तिथे 100% जागा भरल्या जात नाही. आता महापालिकेचा जर आपण विचार केला, महानगरपालिकेचा, तर 48,680 पदे रिक्त आहेत. यातील किती भरण्याचा निर्णय घेतला? 23,381 पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे इतके पदे का भरण्याचा निर्णय केला? कारण की 50% पदेच जवळपास शासन आपल्याला भरताना दिसतं. म्हणूनच 23,381 आहेत. तर एवढे पदे भरण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे. ही पदे भरपूर आहेत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची व्यवस्थित तयारी करत असाल तर नक्कीच तुम्हाला या पदांचं महत्त्व कळू शकतं. बरेच विद्यार्थी म्हणत होते की आता इलेक्शन आहे, सरळ सेवेच्या जाहिराती येणार आहेत किंवा नाहीत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेच्या जाहिराती या सुरूच राहतील. मग त्या जीएमसी असो, आगामी काळात येणारी तलाठी असो, नगर परिषद असो आगामी काळात येणारी, किंवा महानगरपालिका असो, तर अशा विविध सरळ सेवेच्या जाहिराती सुरू आहेत. सध्या तुमच्याकडे वेळ आहे. 23,000 जागांची ॲड ही येऊ शकते. त्यापैकी काही जागा ऑलरेडी आलेल्या आहेत. यापैकी काही जागा, मग ते मीरा भाईंदर असो, ठाणे महानगरपालिका असो, किंवा सांगली मिरज आपण पाहिलं की त्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. तर काही जागा आलेल्या आहेत आणि काही जागा अपेक्षित आहे. त्याही तुम्हाला येत्या महिन्यामध्ये किंवा काही 7-8 दिवसामध्ये, म्हणजे 1-2 आठवड्यामध्येच दिसून जातील. म्हणून जर अजून तुम्ही या भरतीबाबत सीरियस झालेले नसाल तर 23,000 टोटल जागा आहेत. पण पोस्ट वाईज असो किंवा जे पद आहेत, टेक्निकलची काही पदं आहेत, लिपिकची काही पदं आहेत, एएनएम जेएनएमवरची काही पदं आहेत, तर यामध्ये त्यांची विभागणी केलेली आपल्याला दिसते. मात्र संधी कशी आहे आपल्याकडं, तर तुम्ही एका महानगरपालिकेमध्ये फॉर्म भरू शकता, दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये भरू शकता. म्हणजे विविध संध्या तुमच्याकडे उपलब्ध राहतील. फक्त आपला तोटा आहे तो म्हणजे की 1000 आणि 900 रुपये आपल्याला फी यासाठी भरावी लागणार आहे. ते मात्र आपल्याला भरावे लागणार आहे, तरच आपण विविध परीक्षा या ठिकाणी देऊ शकतो. तर इथे पहा, 23,000 जागांबाबत अपडेट आहे. सरकारी आदेशही तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही 23,381 पदे महानगरपालिकेची भरणार आहोत आणि लवकरच ह्या जाहिराती आपल्याला दिसतील. काही जाहिराती आलेल्या आहेत, त्याचे फॉर्म सुद्धा सुरू झाले. अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल आणि भरण्यास इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरू शकता. यामधला सिलेबसमधला जर आपण पॉईंट पाहिला तर टेक्निकलमध्ये तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला आरटीआय ॲक्ट असतो, महानगरपालिकेचा कायदा असतो आणि त्या संदर्भात एक बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे. तर यामध्ये फक्त तुम्हाला नोट स्वरूपात साहित्य मिळणार आहे. ₹49 याची फी आहे आणि यामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम असो किंवा माहितीचा अधिकार अधिनियम असो किंवा महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम असो 2015चा, या संपूर्ण नोट्स आणि त्यासोबतच त्यावर आधारित आयएमपी प्रश्न देखील प्राप्त होतील. खालील नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. यावर तुम्हाला ₹49 पेमेंट करायचं आहे. जर नोट्स हव्या असतील तर महानगरपालिकेची जर तुम्ही तयारी करत असाल आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेला जर तुम्ही एक्झामला टार्गेट करत असाल तर टेक्निकलमध्ये हे तुम्हाला कायदे उपयोगी ठरू शकतात. यावर काही प्रश्न नक्कीच राहतील आणि ते प्रश्न जर तुम्हाला सोडवायचे असतील तर 49 मध्ये तुम्ही त्याच्या शॉर्ट नोट्स मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील नंबरवर कॉल करायचा आहे. जो काही नंबर दिला यावर 49चं पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा किंवा कॉल करून देखील माहिती जी काही असेल ती तुम्ही विचारू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण महानगरपालिकेची अपडेट जाणून घेतली. बऱ्याच जागा आलेल्या आहेत आणि भरपूर जागा येणार सुद्धा आहेत.